उडत नाही उडत नाही. हाय पेट्रोल सांग 1000 म्हणून. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज आम्ही खूप खुश होतो कारण मी पुन्हा एकदा आत्या झालेली आहे. समायराला आणि शिवण्याला भाऊ झालेला आहे, म्हणजे माझ्या भावाला मुलगा झालेला आहे. त्यामुळे आतिषबाजी वगैरे केली. भाऊ सासरवाडीत गेलेला आदल्या दिवशीच. त्याच्या मित्रांनी वगैरे इकडं सेलिब्रेशन केलं, फटाके वगैरे उडवलं. आम्हीसुद्धा वाट न बघता निघालेलो आहे राधानगरीला. माझ्या माहेरी करायला कोणी नसल्यामुळं ती माहेरी गेली होती डिलिव्हरीसाठी आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली. खायला वगैरे घेऊन आणि शिवण्याला पण खायला दिलं आणि मग आम्ही पाठीमागे बसून निवांत चाललो. लॉंग रूट होता. पुढं बसलं तर ती मग खूप डिस्टर्ब करते, खूप त्रास देते. म्हणून म्हटलं मागे ती निवांत झोपेल. पण तिला बाळाला भेटण्याची एवढी एक्साइटमेंट होती की ती शेवटपर्यंत काही झोपलीच नाही. आणि 1-1.5 तास प्रवास केला आम्ही आणि मग राधानगरीला पोहोचलो. प्रॉपर राधानगरीतच जायचं होतं कारण तिथंच हॉस्पिटल होतं. आता आपण पोचलेलो आहे राधानगरीमध्ये आणि इतकं बाहेर ऊनसुद्धा होतं, पण तिकडं थंड हवा आणि हे असं निसर्ग, खूप छान वातावरण होतं. जाताना खूप एन्जॉय केला आम्ही. तर आता पोहोचलेलो आहे हॉस्पिटलमध्ये. भैया आणि अर्चनाचे पप्पा थांबले होते आमची वाट बघत. दोघी बहिणींचं प्रेम बघू शकता तुम्ही, किती खुश झालेल्या आहेत त्या. पप्पी घे किशी वाव वाव. तिच्याकडे घेऊ नकोस. तिच्याकडे द्यायचं ना, तिच्याकडे द्यायचं नको. तिच्याकडे दिवस तू. अरे हसाले ते. चल वर गेलं बघ, हे बघ. चला, थोडा वेळ आता बोलत बसल्यानंतर आमची आता जायची वेळ झाली होती. कारण लांबचा पल्ला असल्यामुळं आम्हाला पण निघायचं होतं आणि पुढं पण एक मामांच्या घरी गृहप्रवेश होता. त्यांनीसुद्धा आम्हाला बोलवलं होतं. मग सकाळी जाता आलं नाही म्हणून त्यांनी बोलले होते संध्याकाळी तरी येऊन जावा. तर शिवण्याने छान असा समायराचा निरोप घेतला. पण समायरा थोडी नर्वस होती कारण तिला यायचं होतं आमच्यासोबत. तर आता आम्ही घरी निघालो आणि घरी जाऊपर्यंत अंधार पडला होता. 6:30 पावणे 7 वाजले होते. मामांचा पुन्हा एकदा कॉल आला होता की या जेवून जावा म्हणून. मग थोडा वेळ आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा निघालो. त्यांचं घर आमच्या घरापासून थोड्या अंतरावर होतं, म्हणजे एक 15-20 मिनटं लागतील एवढ्या अंतरावर आहे घर. मग आम्ही गेलो. जाताना स्वीट्स घ्यायला थांबलो तर मग हे शिवण्याचे असे पराक्रम चालू होते. तर आजचा पूर्ण दिवस असा गेला. नेक्स्ट व्हिडिओ येईल बाळाच्या बारशाचा. तर बाळाचं नाव काय ठेवलं हे बघण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. ओके, थँक्यू, बाय.